ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळ्यांसमोर अर्जुनने सायलीला आणलेलं असतं आणि त्याच वेळेला तो आता म्हणत असतो की बघा, तुम्हाला एवढे दिवस तुम्ही सगळेजण तन्वीचा शोध घेत होतात, पण आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं की तन्वी कोण आहे ते. बघा, आता तुम्हा सगळ्यांसमोर खरी तन्वी उभी आहे. सायली हीच आपली तन्वी आहे असं देखील आता तो सगळ्यांना सांगू लागतो. सगळेजण आता अर्जुनकडे पाहतच राहतात. सगळ्यांना धक्का बसतो की अर्जुन हे सगळं काही काय बोलत आहे ते काहीच कोणालाच कळत नसतं. मग इकडे आता अर्जुनला सगळीजण म्हणतात की तू जे काही बोलतोयस ते किती टक्के खरं आहे, म्हणजेच काहीतरी गैरसमज होतोय. मग आता अर्जुन सांगू लागतो की मलाही आधी असंच वाटलं होतं, पण नाही, हे सगळं तितकंच खरं आहे. तुम्हाला शब्दनशब्द मी सांगू शकतो की याची सुरुवात कशी झाली आणि का ते. खरं तर मी सांगण्यापेक्षा ना तुम्ही सायलीच्या तोंडून ऐका की या सगळ्याची सुरुवात आहे ना कशी झाली येते. असंही आता अर्जुन जो आहे तो बोलू लागतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता सायली हे सगळं बोलणं शांतपणे सांगू लागते. आणि तेव्हाच आता इकडे राकेश आलेला असतो आणि राकेश आल्यानंतर तो आता सगळ्यांना ओळख करून देत असतो. आणि तेव्हाच ना तो म्हणत असतो की काहीतरी उगाच ना अर्जुन तू सांगू नकोस, तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं काही खरं आहे याचा. नाही या, हे सगळं काही कुठेतरी चुकते. उगाच आहेत ना काही गोष्टी सांगू नये ना, उगाच हे सगळं काही भरवू नका मनामध्ये. कारण ही सायली ही तन्वी कशी असेल, एकतर घरामध्ये सगळीजणं आत्ता कुठे या सगळ्यांना सावरत आहेत. खरं तर सायली ही वात्सल्य आश्रमामध्ये वाढलेली मुलगी आहे. त्याचसोबत एवढे दिवस या घरामध्ये प्रिया बनावट म्हणून राहत होती तन्वी म्हणून. आता कुठे काका काकू या सगळ्यातून बाहेर येत आहेत आणि तुझं काय चाललंय अर्जुन, असंही आता म्हटलं जातं. तेच आता राकेशला इथे असणारी सुमन सांगत असते की तू जरा शांत हो ना, त्याला काय म्हणायचं आहे बोलू दे. अर्जुन असंच काही बोलणार नाही त्याच्याकडे पुरावा असल्याशिवाय, असंही आता सुमन जी आहे ती बोलत असते. तेव्हाच मग आता सगळीजणं सायली कधी एकदा सत्य सांगते ना याकडे वाट बघत असतात. तर आता सायली हे सगळं सत्य सांगायला जाते. सायली म्हणत असते की आधी या सगळ्या काही गोष्टी मलाही योग्य वाटत नव्हत्या, पण हळूहळू ना या सगळ्या गोष्टी ना उलगडत गेल्या. तेव्हाच मलासुद्धा कळलं की मी तन्वी आहे ते. म्हणजेच आता सायली सांगायला सुरुवात करत असते. सायली म्हणत असते की जेव्हा आपल्या पूर्ण आजींनी मला तन्वी अशी हाक मारली ना, तेव्हाच कुठेतरी ना मला असं जाणवलं की नाही, काहीतरी आहे. म्हणजेच माझं आणि तन्वीचं नातं हे वेगळंच आहे. तेव्हाच काही गोष्टी एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूला जाणवत होत्या, पण मी तेव्हा इग्नोर केलं. पण नंतर हळूहळू ना मला एक अंधुकसे भाससुद्धा होऊ लागले, असंही आता ती बोलत असते. तेव्हाच ना इकडे आता सगळीजणं सायलीचं बोलणं ऐकतच राहतात. तेच आता सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता सायली ही सगळ्यांकडे बघून सांगत असते की मी सांगितलेला एकूण एक शब्द खरा आहे. तुम्हाला लोकांना या सगळ्यावर विश्वास बसत नसेल, पण तुम्हाला या सगळ्याची पडताळणी पुराव्यासकट मी देऊ शकते, असं देखील आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना आता सायली सगळ्यात आधी घडलेला प्रसंग सांगते. म्हणजेच पूर्णा आजींनी जेव्हा तिला तन्वी म्हणून हाक मारली होती आणि पूर्णा आजीने तिच्या मांडीवर सायलीलाच म्हणजे तन्वीला झोपवलं होतं, तेव्हा जे अंगाई गीत गायलं होतं ना, तेच अंगाई गीत सारखं मला आठवत राहायचं. आणि मग मला जाणवायचं की नाही, माझ्यासमोर वेगळंच काहीतरी घडतंय. मी एका वेगळ्याच तंद्रीमध्ये निघून जायची. एक लहान मुलगी माझ्यासमोर येऊन सतत उभी असायची, असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे आता आश्रमाचं उद्घाटन असतं आणि खास करून त्या आश्रमाच्या उद्घाटनाला महिपत आणि मंत्रीसाहेबांनासुद्धा बोलवून घेतलेलं असतं या मुलीने. आणि तेव्हाच ना मंत्रीसाहेब जेव्हा तिथे येतात तेव्हा आता म्हणत असतात की चला
तुम्हा लोकांना ज्या गोष्टीची आस लागली होती ते सत्य तुमच्यासमोर आहे. म्हणजेच आता बहुगुणी बाबांचं महिपतचं आश्रम हे तयार झालेलं आहे. सगळीजणं टाळ्या वाजवतात आणि महिपतच्या नावाचा आक्रोश करू लागतात. उद्घाटन सोहळ्याला मंत्री बाबांना बोलवलेलं असतं. मंत्री साहेब जेव्हा येतात तेव्हा मात्र आता इकडे खूप मोठा जयघोष होत असतो. तो फक्त आणि फक्त इथे असणाऱ्या या महिपतच्या नावाचा जेव्हा जयघोष होत असतो ना, तेव्हा महिपत म्हणत असतो की जरा शांत व्हा. हे जे काही सगळं झालंय ना ते माझ्यामुळे नाही तर या मुलीच्या पुण्याईमुळे. म्हणजेच या मुलीने आपल्या बाबांसाठी हे आश्रम उभं केलेलं आहे आणि तुम्हा सगळ्यांना इथे व्यवस्थित काही तो लाभ भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनीच या गोष्टीचा व्यवस्थित लाभ घ्यावा एवढंच मला वाटतं, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता महिपत या सगळ्या गोष्टी सांगत असताना ना सगळ्यांचंच लक्ष असतं. सगळेजणं आता पाहत असतात आणि तेव्हाच इकडे जे काही घडत आहे ते सगळं काही फक्त या मुलीमुळे. या मुलीने आपला आश्रम उभं करायला खूप मोठं मानधन दिलेलं आहे, हेही आता महिपत जो आहे तो बोलत असतो. तेव्हाच ना महिपतला एक गोष्ट अजून एक सांगितली जाते की जे काही आहे ते मंत्रीसाहेबसुद्धा तुम्हाला सांगतील, कारण मंत्रीसाहेबांना आपण स्वतः या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो ह्या सगळ्या काही सांगत असतानाच त्याला एवढं सांगायचं असतं की ही सायली नाही तर ही तन्वी आहे. मग आता तन्वी असल्याचे पुरावे एक एक करून सायली सगळ्यांना देत असते. म्हणजे तिला होणारे भास आणि त्यामागची सत्यता हे सगळं काही आता सायली सांगू लागते. जेव्हा पूर्णा आजीने माझ्यासाठी ती अंगाई गीत गायलं होतं ना, तेव्हा मात्र ना ते अंगाई गीत गात असतानाच ना मला थोडा प्रश्न पडला होता, काय खरं आणि काय खोटं ते. तेव्हा मला ना सारखं माझ्या नजरेसमोर ना एक लहान मुलगी दिसायची. मग मी त्या लहान मुलीचा शोध घेत गेले. मला थोडासुद्धा संशयास्पद वाटलं की हे नक्की काय चाललेलं आहे, काहीच कळत नव्हतं. पण नंतर ना हळूहळू काही गोष्टीत ना उलगडत गेल्या आणि काही गोष्टी समजल्यासुद्धा. म्हणजेच पूर्णा आजीने जेव्हा मला तिच्या मांडीवर झोपवलं आणि अंगाई गीत गायलं ना, तेव्हा मला समोर ना एक लहान मुलगी म्हणजेच तन्वीचे भास होत होते. मग मी विचार केला की हे सगळं काय होतंय, पण हे सगळं ना एकदम असं स्पष्ट दिसत नव्हतं. सगळं असं अंधुकसं ब्लर दिसत होतं. त्यामुळे मला काहीच समजत नव्हतं. हा झाला एक पुरावा. त्यानंतर आता पूर्णा आजीने ज्या काही गोष्टी सांगितल्या, म्हणजेच पूर्णा आजीने मला तन्वी म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर आपण एकत्रच ना जेव्हा इथे देवासमोर शुभम करोती म्हणायचो तेव्हासुद्धा ना मला तेच भास व्हायचे. हे एकदा पूर्णा आजीचा चष्मा मी बाहेर अंगणामध्ये त्या झाडाकडे ठेवला होता, आठवते का तुम्हा सगळ्यांना. तेव्हासुद्धा मला काहीच कळत नव्हतं की हे सगळं काय आहे. मग जेव्हा तो चष्मा काढून मी दिला आणि तेव्हा मला पूर्णा आजीने सांगितलं होतं की तन्वीसुद्धा असंच करायची ना, तेव्हा तुम्ही सगळेजण आतमध्ये निघून गेल्यावर ना मला त्या झाडाच्या मागे तन्वीचे भास व्हायचे, छोटी तन्वी मला दिसायची. असं देखील आता सायली बोलू लागते. सायलीचे हे एकूण एक शब्द प्रतिमाला खरे वाटत असतात, कारण प्रतिमा या सगळ्यातून या आधीसुद्धा गेलेली होती. कारण प्रत्येक वेळेला ना सायली आणि प्रतिमाच्या गोष्टी मॅच होत होत्या आणि त्या सगळ्या काही गोष्टी प्रतिमा कल्पनाला आठवत होत्या. तेच दुसरीकडे आता सायली त्या आश्रमाबद्दल सुद्धा सांगते. म्हणजेच आश्रमात असताना तिला होणारे भास, त्याचबरोबर ती पुढे हेही सांगत असते की आश्रमात असताना ना मला अजून बऱ्याच गोष्टी अशा जाणवायच्या. म्हणजेच आता आम्ही मंदिरात गेलो होतो तेव्हासुद्धा ना मला भास झाले होते. तिथेही मला असं वाटत होतं की आधीसुद्धा मी तिथे गेले आहे. त्याचबरोबर प्रतिमा आत्यांकडे मी जेव्हा राहायला गेले तेव्हा प्रतिमा आत्याने शुभम करोती जेव्हा तन्वी लहान असताना बोलायची कॅसेटही दिली होती आणि मग त्या कॅसेटमधलं गाणं ऐकत असताना ना मला असं वाटायचं की नाही, हे सगळं तसंच्या तसं घडतंय. अगदी तशाच सगळ्या काही गोष्टी घडत होत्या. आणि त्यानंतर ना मी जेव्हा प्रतिमा आत्यांकडे राहायला गेले होते तेव्हा पूर्ण घरामध्ये मी धूपसुद्धा पसरवला होता. अगदीच ना लहान असताना जेव्हा या सगळ्या काही गोष्टी जशा होत होत्या ना तसंच सगळं काही घडत होतं. आणि तेव्हाच इकडे आता प्रतिमा आत्यांनी मला या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यासुद्धा होत्या की असं सगळं काही तन्वी करायची. तेव्हाच ना प्रतिमा आत्यांनी मला तन्वीची एक ड्रॉइंग बुकसुद्धा दाखवली होती, ज्यामध्ये चित्र काढलेलं होतं.
होतं आणि तसं तसं सेम चित्र मी आश्रमातील भिंतीवर सुद्धा तेव्हाच लहान असताना काढलं होतं. मग अर्जुनकडे ती चित्रकलेची वही असते आणि त्याचसोबत आश्रमातील ते काढलेलं जे चित्र असतं सायलीने ते सुद्धा चित्र आता अर्जुनकडे कॅमेरामध्ये असतं. आता अर्जुन एक एक करून सगळ्यांनाच ती वही आणि ते मोबाईलमधील चित्र दाखवू लागतो आणि जेव्हा हे सगळं काही सगळ्यांनाच दिसतं ना तेव्हा सगळ्यांना एकदम असं खात्री पटते की हो खरंच की हे सगळं चित्र तर एकदम परफेक्ट आहे, यात काहीच वेगळं असं नाही आहे. ही गोष्टसुद्धा आता सगळ्यांना कळलेली असते. तेच आता सचिन तर शांतच बसतो, कारण त्याला असं वाटलं होतं की तो ह्या सगळ्यांना खोटं ठरवेल, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नाही आहे, सगळं बनावट आहे असं सांगेल. पण इकडे असं काहीच होत नसतं. सगळेच पुरावे अर्जुनने आणलेले असतात आणि मगच तो सगळ्यांसमोर ते मांडत असतो. तेच आता दुसरीकडे सगळीजण हे ऐकूनच ना भारावून गेलेले असतात, कारण त्यांना ना त्यांच्या कानांवर आता विश्वास बसत नसतो. त्याचबरोबर अस्मितासकट सगळेजण आता तो फोटो बघत असतात. तेव्हाच ना अर्जुनकडे तो टेप रेकॉर्डरसुद्धा असतो आणि त्या टेप रेकॉर्डरमधील जो तन्वीचा आवाज आहे तो सुद्धा आता अर्जुन ऐकवतो. अर्जुन जेव्हा तो सगळा आवाज ऐकवतो ना तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे तिकडे सगळेजण पाहू लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ते महिपतचा जय जयकार होत असतो. महिपतचा जय जयकार होत असतानाच ना महिपत सगळ्यांना म्हणत असतो की प्लीज प्लीज शांत व्हा, हे सगळं काही फक्त माझ्या एकट्यामुळे झालेलं नाही आहे, या सगळ्यामध्ये तुम्हीसुद्धा सपोर्टला आहात आणि त्याचसोबत मंत्रीसाहेबसुद्धा आहेत. मग आता मंत्रीसाहेब 2 शब्द बोलायला लागतात आणि म्हणत असतात की आपण आता या आश्रमासाठी खूप काही करायचं ठरवलं आहे. त्याचसोबतच जेवढेही आपल्या इकडे लोक आहेत ना त्यांना आपण मोफत शिक्षण, मोफत अन्नदानसुद्धा करूया आणि त्यासाठी मी काही रक्कम जी आहे ना ती आश्रमाला डोनेटसुद्धा करत आहे, ज्यामुळे आपल्या सगळ्यांचाच फायदासुद्धा होईल. आणि मग काय इकडे पुन्हा एकदा जोरजोरात आता जयघोष होऊ लागतो महिपतच्या नावाचा. आणि इकडे आता हे सगळं होत असताना ना सचिन हा असतोच. सचिन आता हे सगळं बघून भारावून गेलेला असतो, कारण मंत्री साहेबांनी सुद्धा काही अमाऊंट पैसे जे आहेत ते कॅश स्वरूपात आणलेले असतात आणि ते कॅश स्वरूपात आणलेले पैसे इकडे महिपत समोर धरले जातात आणि महिपतला सांगितले जातात की बघा हे तुमच्यासाठी आहेत, म्हणजेच आपल्या आश्रमासाठी मी तुम्हाला एवढं तर दान करू शकतो. आणि मग त्यामध्ये खूप जास्त असे पैसे असतात आणि ते आता बहुगुणी बाबांच्या फोटोसमोर ठेवले जातात. आणि तेव्हाच ना मंत्री साहेबांचा जो माणूस असतो पे तो म्हणत असतो की साहेब तुम्ही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये मी विशेष लक्ष घालेन आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित सगळ्या काही बघेन, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता बहुगुणी बाबा हे फक्त आणि फक्त आपण एकत्र आहोत आणि बहुगुणी बाबांचीच पुण्य आहे, त्यामुळे आपण एवढं सगळं काही करतोय असंही महिपत सांगतो. आता जे लोक तिथे आलेले असतात ना ते एक एक करून येऊन महिपतचा आता आशीर्वाद घेऊ लागतात. महिपतचे आशीर्वाद घेत असतानाच इकडे आता सचिनला ना संशय येत असतो की हे सगळं नेमकं चाललंय तरी काय, काहीतरी गडबड आहे, कारण एवढे सगळे पैसे आणि हे सगळं काही दान वगैरे चालू आहे, त्यामध्ये सुद्धा त्याला कुठेतरी काळबेरं वाटत असतं आणि त्यामुळेच ना थोडासा का होईना तो या सगळ्याचा विचार करत असतो, कारण हे थोडं संशयास्पद वाटत असतं. मंत्रीसाहेब येतात काय आणि पैसे काही देतात, या सगळ्या काही गोष्टी थोड्या वेगळ्या वाटत होत्या आणि म्हणूनच ना मग आता सचिन थोडा संशयाने बघत असतो, कारण त्याला ना या सगळ्याच्या मुळाशी जायचं असतं. तेच आता इकडे सायली ही तन्वी आहे त्याबद्दलचे सगळे पुरावे देत असते आणि तेव्हाच ना ती म्हणत असते की खरं तर मी मंदिरात निघून गेले होते रागारागात, तेव्हाच तिथे अर्जुन आला होता आणि अर्जुनला मी सांगत होते की मला ना सगळ्या काही गोष्टी आहेत ना अशा अस्पष्ट आठवत आहेत की माझ्यामध्ये होणारे तन्वीचे भास. तेव्हाच ना अर्जुन आणि मी एकत्र होतो. अर्जुनने मला एका डॉक्टरांकडे सुद्धा नेलं होतं, सायकॅट्रिस्टकडे. तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की मला जर हे सगळे भास होत असतील आणि या सगळ्या काही गोष्टी स्पष्ट दिसत नसतील तर त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही या सगळ्या गोष्टींना रिक्रिएट करून बघा, त्याने नक्कीच काहीतरी फरक पडू शकतो. त्यांनी ह्या सगळ्या आम्हाला जेव्हा गोष्टी सांगितल्या ना तेव्हा ना खरं तर या सगळ्या गोष्टींवर आधी विश्वास बसत नव्हता. तेव्हाच मग मी सायलीला या गोष्टी सांगितल्या. सायलीला फक्त हे सगळं काही अस्पष्ट दिसत असल्यामुळे मग सायलीने ठरवलं की हे सगळं काही जे आहे तर आपण पुन्हा रिक्रिएट करायचं. तेव्हा मी सायलीला परवानगी देत
प्रयत्न होतो. तिला मी म्हणत होतो की नको, या सगळ्या काही गोष्टी रिक्रिएट केल्या तर पुन्हा त्रास होऊ शकतो. पण तेव्हाच ना सायलीने माझं ऐकलं नाही. सायलीला असं वाटत होतं की हे सगळं काही असंच चालू ठेवलं तर पुन्हा तिला ह्या सगळ्याचा त्रास होईल. म्हणून बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या रिक्रिएटच्या ह्याच्याने. म्हणजेच एकदा रात्री आम्ही किचनमध्ये हळूच आईस्क्रीम खात होतो. तेव्हाच ना लहान असताना मी आणि तन्वी जसं आईस्क्रीम खायचो ना लपून छपून, अगदी तसंच तेव्हासुद्धा तिला तेच भास होत होते. मग एकदा आम्ही बाहेर अंगणातसुद्धा पकडापकडी खेळत होतो. ह्या सगळ्या काही गोष्टी तिला आठवत होत्या आणि त्यामुळे तशाच्या तशा सगळ्या काही गोष्टी घडत होत्या. ते तर ते, मग त्यानंतर तिने मला हेही सांगितलं की आपण ॲक्सिडेंटचा जो सीन आहे तो सुद्धा रिक्रिएट करूया. मी तिला आधी नाहीच बोलत होतो, पण तिने मला म्हटलं की प्लीज तुम्ही माझ्यासाठी इतकं करा. त्यामुळे मी तयार झालो आणि त्या दिवशी आपण जेव्हा गेलो होतो गाडीने तेव्हाच सगळं काही घडत होतं. ब्रेक फेल झाले होते तेव्हाच सायलीची मेमरी जी आहे ती पुन्हा आली आणि सायलीला सगळं काही आठवायला लागलं आणि सायलीला सगळ्या काही गोष्टी अगदीच ना स्पष्ट दिसायला लागल्या. तो सीन रिक्रिएट केल्यानंतर मग तेव्हाच ना कल्पना म्हणत असते की अर्जुन, तू ज्या काही गोष्टी सांगितल्यास त्या सगळ्या काही खऱ्या असतील, पण ह्या सगळ्या काही गोष्टी सेम टू सेम तशाच आहेत, यावर कसा विश्वास ठेवायचा असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच कल्पनाला अर्जुन म्हणत असतो की मला माहितीच होतं असं सगळं वाटणार तुम्हा लोकांना, पण नका काळजी करू, मी तुम्हाला या सगळ्याचे पुरावेसुद्धा देऊ शकतो. आणि मग आता अर्जुनकडे पुरावे असतात. सगळ्यात मोठा पुरावा एक व्यक्ती, तो म्हणजे मधुभाऊ. मधुभाऊ जेव्हा येतील तेव्हा तर आता सगळ्यांनाच विश्वास बसेल हे अर्जुनला माहिती होतं आणि मधुभाऊंना आता अर्जुनने आधीच रेडी ठेवलेलं असतं. मधुभाऊ जेव्हा तिथे येतात ना तेव्हा मात्र आता इकडे तिकडे सगळीजणं बघू लागतात, कारण मधुभाऊंना असं व्हीलचेअरवर बसलेलं बघून ना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण मधुभाऊ बरे झाले आहेत ही गोष्टसुद्धा सायलीने अजूनही घरी सांगितलेली नसते. आणि जेव्हा हे सगळं काही आता समोरासमोर घडतं ना तेव्हा आता सगळीजणं मधुभाऊंना बघून चकित होतात. आता कुसुम सगळ्यांना सांगत असते की थोड्या दिवसांपूर्वी मधुभाऊंची तब्येत जी आहे ती सुधरत आली होती, म्हणून त्यांना आम्ही आश्रमामध्ये आणलं होतं. आणि काल अचानक काय झालं काय माहीत नाही, मधुभाऊ अक्षरशः उठूनच बसले आणि त्यांना साऊला भेटण्याची इच्छा झाली. मग काय थेट मी इथेच त्यांना सायली अर्जुनला बोलवून घेतलं आणि मग काय सायली अर्जुनबद्दल जे काही गोष्टी आहेत त्या मधुभाऊंनी कालच सांगितल्या. आणि मग हे सगळं काही आठवल्यानंतर आता मधुभाऊ सांगत असतात की हो, हे सगळं काही खरं आहे किल्लेदार साहेब, मी तुम्हाला सांगतोय काय आहे ना, सायलीला मी जेव्हा आणलं होतं तेव्हा एका मंदिरातूनच आणलं होतं आणि तो दिवस आणि या सगळ्या काही गोष्टी, खरं तर यासुद्धा गोष्टी मला कधी कळल्या जेव्हा तुम्ही आणि प्रतिमा आत्या तुम्ही दोघंही जण जेव्हा आश्रमामध्ये आल्या होतात तेव्हा जे भिंतीवरचं चित्र पाहिलं होतं ते भिंतीवरचं चित्र मी सुद्धा बघितलं होतं आणि तेव्हाच तुमचं बोलणंही मी ऐकलं होतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी मी ऐकल्या ना तेव्हाच ना मला समजलं की नाही, कुठेतरी गडबड आहे. आणि तेव्हा या सगळ्या काही गोष्टी जेव्हा मी ऐकल्या बघितल्या तेव्हा मलाही कळलं की नाही. आणि मग मी ते सगळे पुरावे शोधत गेलो आणि जेव्हा मी हे सगळे काही पुरावे शोधत गेलो ना तेव्हा मला समजलं की नाही, या सगळ्या पुराव्यांनुसार हे तर सगळं क्लिक झालं की हे नक्की कोणी केलेलं आहे. आणि तेव्हाच ना मला प्रियावर संशय आला, कारण प्रियाने ना या सगळ्या काही गोष्टी घडवून आणल्या होत्या आणि या सगळ्या काही गोष्टी आता घडवल्यानंतर आम्हालासुद्धा तेच वाटलं की नाही, हे सगळं काही खरं आहे. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासमोर आता उघड करायच्या होत्या तेव्हा माझं हे असं झालं, पण मी तेव्हासुद्धा पुरावे बरेच शोधून काढले होते आणि आता ते सगळे पुरावे तुम्हा सगळ्यांसमोर आणतोय. म्हणजेच तुमची सायली हीच तन्वी आहे हे तुमच्या समोर मी सांगतोय, असंही आता इथे असणारे मधुभाऊ सांगू लागतात. मधुभाऊ जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतात ना तेव्हा आता सगळीजणं हे सगळं काही बोलणं ऐकू लागतात. तेच आता मधुभाऊंनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सायलीही सगळ्यांना सांगत असते की हो, हे सगळं काही खरं आहे. तेच प्रतिमा आत्या समोर येतात आणि प्रतिमा आत्या आता समोर येऊन बोलत असतात की मला आता कोणत्याही पुराव्याची गरज नाही आहे, जे काही आहे ते मला समोर दिसतंय, कारण या आधीसुद्धा मला असंच वाटत होतं, पण आता या सगळ्यावर माझी खात्री पटली आहे. असंही बोलून ना आता तिकडे जी
प्रतिमा आत्या आहे ती समोर येते. प्रतिमा आत्या जेव्हा समोर येते तेव्हा सायलीच्या गालावरून अलगदपणे ती आता हात फिरवत असते आणि सायलीला ती आपलंसं करत असते. तेव्हा सायली एकटक बघत राहते आणि म्हणत असते की हो, मीच तुझी तन्वी आहे. मग इकडे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इकडे जे काही पुरावे आहेत ते आता मागितले जात असतात, कारण इकडे असणाऱ्या रविराजांना पुन्हा एकदा हे काही खोटं तर नाही ना अशी कुठेतरी मनामध्ये शंका येत असते आणि म्हणूनच मग विचारलं जातं. तेव्हाच ना इकडे असणारा अर्जुन म्हणतो की नाही, हे सगळं काही खरं आहे, याबद्दलचे पुरावे मी तुम्हाला देतो. आणि असं बोलून ना आता त्याने पुरावे दिलेले असतात, ते म्हणजे DNA टेस्ट. जी DNA टेस्ट केलेली असते त्याचे रिपोर्ट आता समोर आणलेले असतात आणि जेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट बघून समजतं की खरंच ही तन्वी आहे, तेव्हा मात्र आता भारावून जायला झालेलं असतं. तेच इकडे जी प्रिया असते ती वेड्यासारखी हसत असते आणि ती म्हणत असते की मलासुद्धा बघायचं आहे की आता सायली आणि तन्वी ह्या दोघीही जणी कशा जिवंत राहतात त्या. म्हणजेच तिने संपवायचं ठरवलेलं असतं तेच आता पूर्णाजींसमोर सायली जाते आणि म्हणत असते की मीच तुमची तन्वी आहे. मग आता पूर्णाजीसुद्धा खुश असते.